नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर संजय फतनानी यांनी एका पोस्टद्वारे मांडलेला एक फार छान विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. आजचं आयुष्य न म्हणजे धावपळ, सततची स्पर्धा आणि फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सॲपवर दिसणारं बनावट सुखाचं प्रदर्शन आहे. प्रत्येकाच्या स्टोरी आणि स्टेटस पाहून आपणही त्याच रांगेत उभं राहतो नकळत. पण तेव्हाच प्रश्न उभा राहतो, हे खरंच सुख आहे का, की फक्त दाखवायचं एक साधन आहे? समोरच्याच्या स्टेटसनं तो किती पुढे गेला आणि मी अजूनही इथंच, हे विचार नकळत आपल्या मनात घर करतात. आपण जे स्वप्न पाहतो, ज्या काही इच्छा करतो, त्या पूर्ण झाल्या नाही की मग निराशा गडद होते, नकारात्मकता, एकटेपण आणि मग हळूहळू येतं ते डिप्रेशन. आणि कधीकधी या डिप्रेशनचं शेवटचं टोक असतं, पण खरंच इतकं संपलंय का सगळं? नाही हो, अजिबात नाही. यातून बाहेर पडण्यासाठी उपाय आहेतच. त्यातला पहिला म्हणजे स्वतःवर प्रेम करायला हवं. दुसऱ्याला बघून स्वतःची किंमत करता कामा नये. आपण खासच आहोत. आपलं यश, आपला संघर्ष, आपलं आयुष्य हेच आपलं स्टेटस आहे. मनातलं ओझं साठवून न ठेवता आईवडील, मित्र, भाऊ, बहीण, शिक्षक कुणाशीही बोलणं गरजेचं आहे. आणि प्रसंगी जर रडू आलं, गळा भरून आला, तर हे काही कमजोरीचं लक्षण नाही आहे, हे माणूस असण्याचं लक्षण आहे. सोशल मीडियावर ब्रेक घ्यायला हवा. दररोज आपण ना तासनतास मोबाईलमध्ये गुंतून जातो बघा. ते न करता स्वतःच्या मनाशी संवाद साधायला हवा. ते खरं आपलं जग आहे आणि तेच जास्त सुंदर आहे. एक लक्षात घ्यायला हवं, आपल्याला आलेलं अपयश हे आपल्याला संपवण्यासाठी नसतं, तर ते आपल्याला शिकवण्यासाठी असतं. यश मिळवल्यांची प्रत्येक कहाणी अपयशाने सुरुवात झालेली असते बघा. हेच अपयश आपल्या उद्याच्या कहाणीचं प्रेरणास्थान होऊ शकतं. आणि आपलं मन दुखतंय, कोसळतंय, तेव्हा आपण नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं, हेही लक्षात घ्यायला हवंच. बोलायला हवं. जे आहे ते स्वीकारायला हवं. आपण स्टेटस ठेवतो बघा, फीलिंग हॅपी, ब्लेस्ड, विनिंग लाईफ. पण खरंच असं वाटतंय का? एखाद्या मित्रानं, भावानं, मैत्रिणीनं काहीतरी विचित्र बोललं, अचानक स्टोरी बंद केली, डोळ्यात ओल दिसली, तर फक्त लाईक न करता त्याला किंवा तिला कसा आहेस, कशी आहेस असं विचारावं एक फोन करून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आयुष्य म्हणजे काही फोटोशूट नाही आहे. ते भावना, नाती आणि संघर्षाची एक उबदार गोष्ट आहे. कोण पुढे आणि कोण मागे याचं गणित सोडवताना कधीकधी आपण माणूसपणच गमावतो ना. म्हणूनच हे थांबायला हवं. आपलं अस्तित्व हेच आपलं खूप मोठं स्टेटस आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यामुळं हे स्टेटस आपण जपायला हवं. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष ठेवायला हवं. तनामनानं सुदृढ असलेला माणूस नक्कीच आयुष्यात यशस्वी होतो, हे लक्षात घ्यायला हवं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.